नमस्कार. मी सुधीर काका कुलकर्णी, नागरी हक्क संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. मी PMRDAला रिंग रोडच्या संदर्भात माहिती विचारली असता त्या संदर्भात 2 मीटिंग आयुक्त योगेश मसे यांच्याबरोबर घेतल्या आणि त्यांना सांगितलं की लोकांची बांधकामं ज्या आपण परमिशन दिल्यात त्या बाधित झालेल्या आहेत आणि त्या लोकांची यादी तुम्ही न कळवता 65 किलोमीटर पर आवर तासाला तुम्ही पहिल्यांदा रोड हा डिझाईन केला आणि नंतर अचानक इंजिनिअरिंग ड्रॉइंगनी सांगितलं, इंजिनिअरिंग सेक्शननी सांगितलं म्हणून 100 मीटर 100 करता स्पीड तुम्ही हे केला. त्यावेळेला बांधकामाच्या परवानग्याचा विचार न करता, गुगल इमेज न घेता एक नकाशा तुम्ही 2023 साली SIA करून तुम्ही एक नोटिफिकेशन काढलं आणि GR काढला, गॅझेट तयार केलं. त्या गॅझेटच्या अनुषंगाने लोकांना रिंग रोडची अलाइनमेंट बदलली याबाबत कुठलंही जाहीर प्रकटन दिलं नाही. 20/3 ची प्रक्रिया चालू असताना ती रद्द करण्याचं पत्र तुम्ही नगरविकासला कळवलं इंजिनिअरिंगच्या सांगण्यावरून. परंतु 2023 हा सगळा प्रकार 2021 पासून चाललाय. 23 पासून आज तागायत बांधकामाच्या परमिशन तुम्ही देत आलेला आहात आणि त्या बांधकामाच्या परमिशन देताना काही लोकांना तुम्ही झोनिंग घ्यायला सांगताय आणि झोनिंग घेतल्यानंतर तुम्ही त्यांना सांगताय की आता तुमच्या इमारती ह्या आता रोड मध्ये अलाइनमेंट मध्ये येत आहेत. ज्या इमारतीची परमिशन, रिन्युअल, एम्युनिटी स्पेस जागा ताब्यात देणं, रोडचा FSI घेणं या प्रोसिजर चालू असताना तुम्ही अचानकपणे हे सांगताय आणि मग 2023 ते 26 नकाशे कसे काय मंजूर दिले? हाच खरा प्रश्न आहे, चौकशीचा भाग आहे की अलाइनमेंट बदलली, पब्लिकला माहिती नाही, फक्त 2-4 लोक कोर्टात गेले त्या ह्यांनी तुम्ही त्याचा नकाशात बदल करून त्याला कंप्लिशन दिलंय किंवा त्याची इमारत बाधित होते म्हणून अशा इंटिग्रेटेड टाउनशिप आणि मोठ्या बिल्डरांच्या जागा वाचवण्याकरता हा सगळा घाट घातलेला आहे. तरी या सगळ्या रिंग रोडची चौकशी झाली पाहिजे आणि 2014 पासून आज तागायत बांधकामाचे नकाशे पास करण्याच्या व्यतिरिक्त PMRDAनी एकही विकासाचं काम केलेलं नाही धोरणात्मक. माननीय मुख्यमंत्री हे अध्यक्ष आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून बांधकामाचं फक्त पासिंग आणि नियोजनाचा अभाव आणि इंजिनिअरिंग सेक्शन, बांधकाम आणि नियोजन या तिघांचं एकमत नसल्यामुळे माननीय आयुक्त आणि याच्यावरती कुणाचाही अंकुश नसल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. अजून बरीचशी माहिती मला दिलेली नाही. ती बिल्डिंगाची वर्गवारी चालू आहे, आरपीत किती परवानग्या दिल्यात, आत्ता किती दिल्यात, बाधित किती होत आहेत, किती क्षेत्र होत आहे. एकतर आपल्याकडे मोबदला देण्याकरता पैसे नाही आणि जे काही आहे तुटपुंज त्याच्यामध्ये तुम्ही रिंग रोड करताय. आता महापालिकेच्या ह्याच्यात उत्पन्नाची गावं पण गेलेली आहेत तुमची. आता काही दिवसांनी हिंजवडी IT चा जो एरिया आहे तो PCMC ला जोडला आणि बाकीचा भाग MSRD ला दिला. तर PMRD ची स्थापना कुठल्या उद्देशाने केली आणि काय राहिलंय आता PMRD शिल्लक? हाच खरा प्रश्न आहे. का PMRD बरखास्त करणार आहेत म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे? हा खरा आमच्या पुढचा यक्ष प्रश्न आहे. आता बांधलेल्या इमारती व त्या वाचवण्यासाठी जंक्शन, इलेव्हेटर आणि मोठे मोठे पूल हे सगळे तुम्ही 16 ठिकाणी बदल केले, पण एकाही नागरिकाला किंवा एकाही विकसकाला कोणालाही माहिती नाही की आपल्या जमिनीतून काय नेमकं चाललेलं आहे. हे जेव्हा लोक माझ्याकडे चर्चा करायला आले की सर आता आम्हाला बांधकामाचे नकाशे मंजुरी दिलेत पण आता FSI देत नाहीत, त्यावेळेला ही गोष्ट RTI टाकल्यानंतर 2 मिटिंगा योगेश मसे आणि 2 मिटिंगा नवीन आयुक्त चौधरी साहेब यांच्याबरोबर झाल्यानंतर आता माहितीला कुठंतरी मिळण्याला वेग आलेला आहे. परंतु यातून नेमकं निष्पन्न काय होणार आहे, कोणाची चौकशी होणार, कोणाची होणार नाही, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकांच्या हिताकरता चांगला निर्णय घ्यावा. उगाचच कुठल्याही कारणास्तव स्ट्रक्चर प्लॅन करायचा आहे म्हणून 154च्या डायरेक्टिव्ह देणे हा मूर्खपणाचा भाग आहे. जर डायरेक्टर लेवलचा माणूस आपल्याकडे नियोजनकार म्हणून काम करतोय, पाहतोय, तर त्यांनी सरकारला पत्र लिहून विनाकारण लोकांच्या परवानग्या अडवण्याचं कारण काय आहे? डायरेक्टरला माहिती आहे की हे 154 लागू होत नाही, तरी मंत्रालयात योगेश मसेंना सांगून पत्र लिहायचं आणि आपल्या मंत्रालयाकडनं आदेश घ्यायचं. आता तर उलटी एक बाब उघड झालेली आहे की ही 23 गावातली काही कॉर्पोरेशन मध्ये जी गावं दिलेली आहेत डेव्हलपमेंटसाठी, 11 गावं, त्या 11 गावांना परमिशनचं काम सुद्धा आता कॉर्पोरेशन देणार नाही, कारण म्हणजे सरकारला पत्र लिहिलंय.
आता हे सरकारकडनं उत्तर कधी येणार आणि ह्या परमिशन कधी चालू होणार हाच संभ्रम लोकांच्या मनात आहे. आज कॉर्पोरेशनला जाऊन बघा, नवीन 11 गावात पासिंग देत आहेत का? जुन्या जी गावं हातीत आली, वडगावधारी वगैरे, त्यांना सुद्धा पासिंग देत नाहीत. म्हणजे आता डीपी केलेलं आहे, आता त्याच्या हरकती सूचना झालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत फक्त अडवणुकीचं धोरण आहे का पीएमआरडीए? म्हणजे याकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, नगर विकास खात्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लवकरात लवकर निराकरण करावं व लोकांच्यावरती अत्याचार जो होतोय, अन्याय होतोय, तो थांबवावा. कारण एकीकडे गव्हर्नमेंट म्हणतंय इज ऑफ डुईंग बिझनेस, नितीन गडकरी साहेब म्हणतायत की तुम्ही नोकरी देणारे व्हा, नोकरदार होऊ नका, आणि इथं नोकरी देणारी माणसं आता रस्त्यावर येण्याची पाळी आलेली आहे. तर हा सगळा खरा विचाराचा भाग आहे आणि त्या विचारांच्या भागात लोकांवर अन्याय होऊ देणे एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यासाठी माझा हा लढा चालू आहे. तर एकंदरीत आता ही तुमची लढाई सुरू आहे आणि यासाठी तुम्ही तुमचे कागदपत्र देखील सोबत आणलेली आणलेले आहे. हा, तर आता याचा शेवटचा टप्पा काय असणार आहे आणि कशा पद्धतीने आता तुमची प्रक्रिया सुरू करणार? याच्यामध्ये माझा पहिला टप्पा असा आहे की ही कागद मिळाल्यानंतर याच्यामध्ये जे बाधित लोकांची यादी आहे, त्या बाधित लोकांच्या इथे तुम्ही काय सेंटर टाकले आहेत, पूल टाकला आहे किंवा मोठं जंक्शन टाकलंय. मुळात 5-6 मीटरचा रोड फायनल केला तर 5-6 मीटरच्या चौकामध्ये तुम्ही जंक्शन मोठं टाकलंय आणि तो 148 मीटर पर्यंत लांब जातोय. मग मला सांगा, परमिशन दिलेला विचार केला नाहीत का? इंजिनिअरिंग सेक्शननी माहिती मागवली नाही का? का तुम्ही दिली नाही? बरं, दिली असेल तर मग नकाशे त्याच वेळेला का नाही थांबवले? आज नकाशे बांधकामाचे त्याच वेळेला पास करायचं थांबवायला पाहिजे होतं ना. रिन्युअल दिलं, ॲम्निटीच्या जागा ताब्यात घेता आणि एफएसआय मागायला आलं की म्हणताय तुम्ही नवीन झोनिंग द्या. आणि झोनिंगचा जो नकाशा आहे इंजिनिअरिंग दिलेला, तो लोकांच्या पर्यंत अवेलेबल नाही. झोनिंगवाला माणूस म्हणतो की माझ्याकडे दिलाय तो काही एमबीचा आहे आणि त्याच्यावर आम्ही गुगल इमेजवरून दोन्ही तिन्ही रस्ते आखून देतो. 90 मीटर, 110 मीटर आणि 65, आणि 65च्या पेक्षा जास्ती जिथं जंक्शन आहे तिथं 148 मीटर पर्यंत आहे. त्यामुळे तुमच्या बांधलेल्या इमारती अडकतात. अशा प्रकारचा हा खेळखंडोबा केलेला आहे. त्यामुळे पीएमआरडीच्या स्थापनेचा खरा उद्देश साध्य झाला आहे का नाही, हा खरा प्रश्न आहे. तर आता एकंदरीत त्याच्या समोर तुमचं काय पाऊल असणार आहे? मुख्यमंत्री याच्याकडे तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने एक बैठक लावून पीएमआरडीए मध्ये या सर्व बाधित लोकांचा आणि नेमकं झालंय काय हे समजून घेण्यासाठी सगळ्या लोकांना आव्हान केलं पाहिजे की तुमचं नेमकं काय झालंय, आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपण नेमकं काय केलंय हे आधी जाणून घेतलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी तुमची दिशाभूल केली आहे का? तर दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्ही वेळीच चाप बसवला पाहिजे. आज अध्यक्ष तुम्ही आहात आणि नगर विकास मंत्री स्वतः एकनाथराव शिंदे जी आहेत, तर या दोघांनी एकमताने ह्या पीएमआरडीएचा विकास करायचा आहे का नाही? तर नुसताच रिंग रोड करायचा आहे, नुसत्याच परमिशन द्यायच्या आहेत, टीपी स्कीम राबवायच्या आहेत, पण एकही रिंग रोडच्या बाजूनी कुठेही इमारत येत नाही अशा प्रकारचं टीपी स्कीम झालेलं आहे. त्यामुळे कुठला हेतू साध्य होतोय हे आता ठरवण्याची गरज आहे.